बदलापूर प्रकरणी विरोधी पक्ष विनाकारण राजकारण करत आहे. आमदार प्रवीण दरेकर. शासनाच्या विविध सवलतींचा महिला वर्गाला लाभ. आमदार भरत गोगावले. शेतीवर आधारित उद्योगसह बांबू व्यवसायाला चालना मिळावी. चंद्रकांत कळंबे. राज्यातील बदलापूर येथील काही दिवसापूर्वी घडलेल्या दुर्दैवी प्रकाराचे राजकारण राज्यातील विरोधी पक्ष करत असल्याचा आरोप आमदार प्रवीण भाऊ दरेकर यांनी शासनाने ECT नेमली असून त्यातून अनेक गोष्टी बाहेर येणार असल्याचे गौप्यस्फोट करत शासन विकास कामासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. तर आमदार भरत गोगावले यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ महिला घटकांसह सर्वसामान्यांना होत असल्याचे सांगत तालुक्यातील विकासाची गंगा आणण्याचे काम आमदार दरेकर व या भरत शेठ गोगावले यांच्या प्रयत्नाने झाले आहे. चंद्रकांत कळंबे यांनी तालुक्यातील तालुका क्रीडा संकुल व मिनी औद्योगिक वसाहतीबाबत शासनाने मंजुरी द्यावी अशी मागणी केली. कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहात साहित्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. काळकाई माता क्रीडा व सामाजिक संस्था कोतवाल यांच्या वतीने विद्यार्थ्यांना भरगच्च शैक्षणिक साहित्य वाटप मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. शनिवारी दुपारी कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृह पोलादपूर येथे कोतवाल गावचे सुपुत्र आमदार प्रवीण दरेकर व महाड मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रकांत कळंबे यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी सर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना व प्रत्येक माध्यमिक शाळेतील 20 खेळाडूंना 1001 मोफत स्पोर्ट्स गणवेश वाटप करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. त्यामुळे संस्थेच्या या कार्याचे गौरव सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी मार्गदर्शन करताना चंद्रकांत कळंबे यांनी राज्य शासनाने काढलेले अध्यादेशानुसार येत्या 2 दिवसात सखी सावित्री समिती 2 दिवसात स्थापन करत असल्याचे सांगत सुरक्षित शिक्षण असे घेता येईल याबाबत बैठक घेत विद्यार्थी सुरक्षित कसे राहतील याची जबाबदारी सर्वांची असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमाप्रसंगी आमदार दरेकर व गोगावले यांच्याकडे तालुक्यातील प्रलंबित क्रीडा संकुलाच्या जागेला मंजुरी मिळावी, त्याचप्रमाणे तालुक्यात शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळावी, बांबू लागवड, पर्यटन आदीबाबत मत व्यक्त करत आगामी काळात तालुक्यातील क्रीडा संकुल लघु उद्योगाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली. आमदार गोगावले यांनी बोलताना शिक्षण महाग होत आहे, अनेक जण शिक्षणापासून दूर जात आहेत, त्या मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून महायुतीच्या सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. सवलत देण्याचे काम महायुतीच्या सरकारने केले आहे. महिलांना सन्मान देण्याचे काम केले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे. 2 हप्ते मिळाले, 3रा हप्ता 31 पर्यंत जमा होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत एखाद्या गावाचा विकास थांबला तरी चालेल, मात्र गोरगरीब लाडक्या बहिणीच्या खात्यात दरमहा 1500 रुपये असे वार्षिक 18,000 जमा झाले पाहिजेत असे ठासून सांगितले. 2-2.25 वर्षात सरकारने चांगले केले आहे, त्यामुळे विरोधी पक्ष हतबल झाला असून चुकीच्या पद्धतीने राजकारण करत आहे. आमदार प्रवीण भाऊ दरेकर यांनी बोलताना उद्याच्या समाजाचे देशाचे भविष्य विद्यार्थी घडवत असतो. जर विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाली नाही तर संपूर्ण घटकाचे नुकसान होत असते असे सांगत वेळ गेल्यानंतर बदलाचे ठरवतील तरी वेळ गेलेली असते, त्यामुळे ज्या वेळेत विद्यार्थ्यांना आकार द्यायचे आहे त्यावेळेसच त्याला आकार देणे गरजेचे आहे. असे साहित्य वाटप केले की विषय संपला असे होत नाही, तर विद्यार्थी यांनी शिकायलाच हवे. गावचे, शाळेचे, आईवडिलांचे नाव उंचवायला हवे. योग्य दिशा मार्गदर्शन मिळाले नाही तर विद्यार्थी चुकीच्या मार्गाला जात असतो असे सांगत आपल्या बालपणीच्या शालेय आठवणी कथन केल्या. पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये कॅमेरे देण्याची व्यवस्था करावी लागणार असल्याचे सांगत आमदार गोगावले व आपण स्वतः याबाबत पुढाकार घेण्यात असल्याचे सांगितले. यावेळी भाजपचे बिपिन म्हामुणकर, जयवंत दळवी, कृष्णकांत दरेकर, प्रसन्न पालांडे, किशोर जाधव, लक्ष्मण मोरे, श्रीधर जाधव, लक्ष्मण खेडेकर, सरपंच रेखा दळवी, उपसरपंच राजेश कदम, अनिल मोरे, राहुल सकपाळ, ज्ञानेश्वर मोरे, विलास पार्टे, अविनाश शिंदे, प्रकाश दळवी, शिवराज पार्टे, अंकिता निकम, तुकाराम केसरकर, संस्थेचे राजेश सकपाळ, सचिन दरेकर, गिरीधर दरेकर, विजय दरेकर, मंगेश जाधव आदींसह तालुक्यातील विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर.